नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्री सागर वातकर, सहाय्यक शिक्षक, उषाराजे हायस्कूल, ताराराणी विद्यापीठ, कोल्हापूर. मित्रांनो, नुकतीच आपली SSC बोर्ड परीक्षा अगदी जवळ येऊन ठेपलेली आहे आणि हे संबंध वर्ष जे आहे ते कोविड-19मुळं तसं आपल्याला खूपच अडचणीचं गेलेलं आहे. तरीसुद्धा या संबंध शैक्षणिक वर्षामध्ये आपण ऑनलाईन ऑफलाईनचा आधार घेत हा आपला सध्याचा जो अभ्यासक्रम आहे तो पूर्ण केलेला आहे आणि अगदी अंतिम टप्पा जो विशेष आपल्या परीक्षेचा आहे ती परीक्षा आता आपण नुकतीच देणार आहोत. आणि म्हणून मित्रांनो, या परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपली थोडी उजळणी होणं गरजेचं आहे आणि यातल्या काही महत्त्वाच्या संकल्पना पुन्हा एकदा तुमच्या डोळ्यासमोर येणं गरजेचं आहे. आणि मग या प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपानुसार कोणते प्रश्न महत्त्वाचे आहेत आणि ते कशा पद्धतीनं सोडवले पाहिजेत, त्यांचा सराव आपला कसा व्हायला पाहिजे, याची चर्चा आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये करणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, गणिताचा सारखा विषय सोपा व्हायचा असेल तर त्याची त्रिसूत्री आहे. सगळ्यात पहिली गोष्ट, गणित हे वाचावं लागतं, यानंतर यातील उदाहरणांचा सराव करावा लागतो आणि हा सराव सातत्यानं करावा लागतो. म्हणजे वाचन, सराव आणि सातत्य ही त्रिसूत्री जर आपल्याजवळ असेल तर गणित हा विषय आपल्याला निश्चितपणानं सोपा असणार आहे. म्हणजे आपल्या गणित विषयातील आता जो काही अभ्यासक्रम आहे त्यातला जो प्रत्येक टॉपिक आहे या टॉपिकमधल्या प्रत्येक संकल्पनेचं अतिशय चांगल्या पद्धतीनं वाचन व्हायला पाहिजे. या वाचनानंतर आपल्याला ती संकल्पना समजेल, त्यातील उदाहरणं आपण सोडवली पाहिजेत आणि ही उदाहरणं जर आपण सातत्यानं सोडवायला लागलो तर यातला प्रत्येक टॉपिक आपल्या अतिशय चांगल्या परिचयाचं होईल आणि यातली जी उदाहरणं आहे ती निश्चितपणे आपण चांगल्या पद्धतीनं सोडवू शकू. तर चला आपण सुरुवात करतोय यातल्या पहिल्याच टॉपिकला आणि आपण यातली एक एक संकल्पना घेऊन त्याचा सराव करूया. मुलांनो, या पहिला जो टॉपिक आहे आपला तो आहे दोन चलातील रेषीय समीकरणे. आणि या दोन चलातील रेषीय समीकरणामध्ये निश्चयक ही जी संकल्पना आहे ती खूप महत्त्वाची आहे आणि याच्यावरती परीक्षेला निश्चितपणानं उदाहरण येऊ शकतं. आता आपल्याला प्रश्न कसा येतो, खाली दिलेला निश्चयक सोडवा असा प्रश्न येऊ शकतो. आता उदाहरणार्थ इथे आपण एक निश्चयक लिहिलेला आहे, ऋण 2 7 4 हा निश्चयक आहे आणि हा निश्चयक आपल्याला सोडवायचा आहे. आता सर्वप्रथम आपण काय करूया, हा जो निश्चयक आहे याला निश्चयक म्हणजे इंग्रजीमध्ये त्याला डिटर्मिनंट म्हणतात आणि म्हणून याला आपण नाव देऊया डी बरोबर ऋण 2 7 4 हा आपला निश्चयक आहे. आता निश्चयक सोडवण्याची पद्धत आहे, आपण इथे बरोबर लिहूया की सगळ्यात पहिल्यांदा निश्चयकाची पहिली संख्या घ्यायची आणि यानं या दुसऱ्या तिरक्या असणाऱ्या संख्येला गुणायचं आहे. म्हणजे ऋण 1 गुणिले 4. आता हा गुणाकार झाल्यानंतर त्याची वजाबाकी होईल 2 गुणिले 7. आता मुलांनी इथे एक गोष्टीची काळजी घ्यायची आहे की आपण प्रत्येक संख्येला कंस टाकायचे आहेत. म्हणजे बऱ्याचदा जेव्हा ऋणसंख्या येतात तेव्हा गुणाकारामध्ये गोंधळ होण्याची शक्यता असते, चिन्हांचा गोंधळ होतो आणि तो टाळण्यासाठी आपण प्रत्येक संख्येला इथे कंस वाढूया. म्हणजे ऋण 4 गुणिले 1 ऋण 4 वजा बेसाती 14. आता इथे आपण एक कंस काढून टाकूया म्हणजे ही किंमत -4 होईल आणि -14 होईल. -4 आणि -14 याची किंमत -18 येईल आणि म्हणून डी बरोबर ऋण 18 ही या निश्चयकाची किंमत असेल. 1 किंवा 2 गुणांसाठी उद्याच्या परीक्षेमध्ये हा प्रश्न येऊ शकतो. तेव्हा आपण ही जर रीत वापरली तर अशी अनेक उदाहरणं आपल्याला या पद्धतीनं निश्चितपणाने सोडवता येतील. विद्यार्थी मित्रांनो, आता आपला हा जो पहिला टॉपिक आहे दोन चलातील रेषीय समीकरणे, तर याच्यामध्ये आपल्याला काही शाब्दिक उदाहरणं असणार आहेत. आता शाब्दिक उदाहरण म्हटलं की बऱ्याचदा विद्यार्थी घाबरतात, गोंधळतात आणि मग त्यांना असा प्रश्न पडतो की हे उदाहरण मला सुटेल का. तर आता आपण चर्चा करणार आहोत असे एका उदाहरणाची की यावर आपल्याला कळेल की शाब्दिक उदाहरण सोडवणं सुद्धा किती सोपं असतं. आता आपल्या या प्रकरणामध्ये सराव संच 1.5 आहे आणि त्याच्यामध्ये 6 नंबरचं उदाहरण आहे. उदाहरण असं आहे, विशालने 1900 किलोमीटरचा प्रवास केलेला आहे. यापैकी काही प्रवास त्यानं बसनं केलेला आहे, काही प्रवास विमानानं केलेला आहे. बसच्या प्रवासाचा जो वेग आहे तो ताशी 60 किलोमीटर प्रति तास इतका आहे. विमानाचा वेग 700 किलोमीटर प्रति तास इतका आहे. या संबंध प्रवासाला 5 तास इतका वेळ लागला असेल तर मग यापैकी बसनं कापलेलं अंतर किती असेल असा तो प्रश्न आहे.
आता चला, त्यामध्ये दोन गोष्टीची तुलना आहे, बस आणि विमान. तर आपल्याला बसचं अंतर विचारलंय तेव्हा मी मानेन बसचं अंतर x मानू, अर्थात विमानाचं अंतर मग y असेल. एकूण प्रवास 1900 किलोमीटरचा आहे, म्हणजे बसचा प्रवास आणि विमानाचा प्रवास म्हणजे x अधिक y बरोबर 1900 हे आपलं पहिलं समीकरण असेल. आता एकूण प्रवासाला 5 तास वेळ लागलेला आहे, याच्यामध्ये बसचा वेळ आणि विमानाचा वेळ बरोबर एकूण वेळ. मग वेळ कसा काढतात, तर अंतर भागिले वेग हे त्याचं सूत्र आहे. बसचं अंतर x आहे आणि बसचा जो वेग आहे तो 60 आहे. इकडे विमानाचं अंतर y आहे आणि विमानाचा जो वेग आहे तो 700 आहे, म्हणजे x/60 अधिक y/700 बरोबर 5 हे आपल्याला आता समीकरण या ठिकाणी मिळालेलं आहे. आता या दोघांचे छेद समान नाही आहेत, मग मी तिरकस गुणाकार करेन. 700x अधिक 60y बरोबर या दोघांचा गुणाकार येईल 42,000 बरोबर 5. हे 42,000 इकडे भागिले, इकडे गेल्यावर गुणिले होईल, म्हणजे 700x अधिक 60y बरोबर 5 गुणिले 42,000. आता इथे आपल्याला संधी आहे, या समीकरणाला आपण संक्षेप देऊ शकतो, म्हणजे ते समीकरण लहान होईल. या संबंध समीकरणाला मी 20 ने भागतो, मग नवीन समीकरण मिळेल 35x अधिक 3y बरोबर 5 गुणिले 21,000. आता याचा गुणाकार येईल 1,05,000, तर 35x अधिक 3y बरोबर 1,05,000 हे आपलं असेल समीकरण क्रमांक 2. आता समीकरण 1 आणि 2 ची तुलना केली तर आपल्याला ते समीकरण सोडवण्यासाठी कोणत्या तरी एका चलाचा सहगुणक समान करावा लागेल. इथे 3 ही संख्या लहान आहे, तेव्हा इथे मला 3 संख्या आणणं सोपं आहे, म्हणून या समीकरण 1 ला मी 3 ने गुणेन, म्हणजे माझे समीकरण 1 कसं मिळेल, 3x अधिक 3y बरोबर 57,000. आता माझ्यासमोर दोन समीकरण आहे, समीकरण क्रमांक 2 आणि 3. याच्यामध्ये 3 हा y चा सहगुणक सारखा आहे, म्हणजे याचा लोप करणं शक्य आहे, म्हणून मी समीकरण 2 आणि समीकरण 3 ची आता इथे वजाबाकी करणार आहे. आता हे जे समीकरण आहे 35x अधिक 3y बरोबर 1,05,000 वजा 3x अधिक 3y बरोबर 57,000, या दोन्हींची आपण वजाबाकी करूया. आता वजाबाकी करतोय म्हणजे ही चिन्ह बदलतील, धन च ऋण होईल, धन च ऋण होईल, धन च ऋण होईल. आता इकडे पहा, अधिक 3y वजा 3y एकमेकाला निघून जाईल. इथे 35x आहेत, त्याच्यातून जर 3x गेले तर उरतील 32x, आणि इकडे 1,05,000 मधून जर 57,000 वजा केले तर येतील 48,000. हे 32 इकडे गुणिले, इकडे गेल्यावर भागिले, म्हणजे x बरोबर 48,000/32, आणि जर इथे आपण भाग लावला तर उत्तर येतं 150. x हे बसचं अंतर आहे आणि आपल्याला प्रश्न तोच विचारलेला आहे की बसचं अंतर किती, तर मित्रांनो आपल्याला उत्तर मिळतं बसचं अंतर आहे 150 किलोमीटर. फक्त x ची किंमत काढायची आहे, कारण विमानाचं अंतर विचारलं नाही तेव्हा y ची किंमत काढायची आवश्यकता नाही. तर विद्यार्थ्यांनो, तुम्हाला यावरून लक्षात आलं असेल की शाब्दिक उदाहरण सुद्धा किती सहजासहजी सोडवता येतात. यासाठी आपण दिलेलं उदाहरण जे आहे ते शांत डोक्याने वाचणार आहोत. त्यात 2 घटक दिले जातील, त्याची तुलना दिली जाईल, ते आपण पाहणार आहोत. त्याच्याहून त्या दोघांसाठी 2 भिन्न चल मांडणार आहोत. त्या दोघांची समीकरणं तयार केलीत तर ती समीकरणं सोडवता येतात, आणि समीकरण सोडवलं की आपल्याला याच्यामध्ये काही अडचण येत नाही. तर अशा पद्धतीचा अवलंब करून आपण जास्तीत जास्त उदाहरणं सोडवू शकतो. आता अशा प्रकारची उदाहरणं आपल्या परीक्षेमध्ये क्वेश्चन 4 म्हणजे 4 गुणांसाठी येऊ शकतात, आणि आपण अशा पद्धतीचा अवलंब केला तर हे 4ही मार्क आपले कुठेही जाणार नाहीत. तेव्हा अशा पद्धतीनं आपण शाब्दिक उदाहरणं सोडवूया आणि उद्याच्या पेपरमध्ये यातले जास्तीत जास्त गुण आपण मिळवूया. धन्यवाद.